आपण पाहतोय टॉपिक नंबर 6 रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, देन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे पॉईंट बघितलेले आहेत. आज आपण काय बघणार आहोत? डिस्पर्शन ऑफ लाईट, देन पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन अँड रेनबो हे पॉईंट आज किंवा आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, पहिल्यांदा बघूयात डिस्पर्शन ऑफ लाईट. होल्ड द प्लास्टिक स्केल इन युअर कंपास इन फ्रंट ऑफ युअर आईज. काय करायची? तुमच्या कंपासमधली प्लास्टिकची पट्टी किंवा प्लास्टिक स्केल घ्यायची आणि डोळ्यापुढे धरायची. अँड सी थ्रू इट वाईल टर्निंग इट स्लोली. हळू काय करायची? टर्न करायची, फिरवायची आणि पाहायचं. यू विल सी द लाईट रेज डिवायडेड इंटू डिफरंट कलर. काय दिसेल तुम्हाला की लाईट रेज काय झालेले आहेत? वेगवेगळ्या कलरमध्ये डिवाइड झालेले आहेत. दिस कलर्स ॲपियर्स इन द फॉलोइंग ऑर्डर. हे कलर खालील ऑर्डरमध्ये ॲपियर होतील: व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड. यू नो दॅट द लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. हे रिकाम्या जागेला लक्षात राहू देत. लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. लाईट काय आहेत? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहेत. लाईट म्हणजे काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. अँड वेवलेंथ इज इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ रेडिएशन. आणि रेडिएशन म्हणलं की रेडिएशनची सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी कोणती आहे? वेवलेंथ. लक्षात राहू देत. लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अँड वेवलेंथ इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ रेडिएशन. The wavelength of radiation to which our eyes are sensitive is between 400 to 700 nanometer. आपल्या डोळे कोणत्या रेडिएशन कोणत्या वेवलेंथला, रेडिएशनच्या वेवलेंथला सेन्सिटिव्ह आहेत? तर 400 to 700 नॅनोमीटर ह्या रेंजला आपले डोळे काय सेन्सिटिव्ह आहेत. बघा, आवर आईज आर सेन्सिटिव्ह. बघा, द वेवलेंथ ऑफ रेडिएशन टू आवर आईज आर सेन्सिटिव्ह इज 400 to 700 नॅनोमीटर. म्हणजे 400 ते 700 नॅनोमीटर ह्या वेवलेंथच्या रेडिएशनला आपले डोळे कसे आहेत? सेन्सिटिव्ह आहेत. इन दिस इंटरवल रेडिएशन ऑफ डिफरंट वेवलेंथ्स अपियर टू हॅव डिफरंट कलर्स मेन्शन अबव. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे 400 to 700 मध्ये काय असतात? वेगवेगळ्या कलरच्या वेवलेंथ वेगवेगळ्या असतात. द रेड इज द मॅक्झिमम वेवलेंथ. सगळ्यात जास्त वेवलेंथ कोणाची आहे? रेड लाईटची. कोणाची आहे? रेड लाईटची. लक्षात राहू देत. सगळ्यात जास्त वेवलेंथ कोणाची आहे? रेड लाईटची. किती आहे? क्लोज टू 700 नॅनोमीटर. म्हणजे 700 नॅनोमीटरच्या आसपास काय आहे? रेड लाईटची वेवलेंथ आहे. अँड व्हायलेट लाईट हॅज स्मॉलेस्ट वेवलेंथ. सगळ्यात कमी वेवलेंथ कोणाची आहे? 400 नॅनोमीटर कोणाची आहे? व्हायलेट लाईटची आहे. लक्षात राहू देत. काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत? लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक radiation and wavelength. Light is electromagnetic radiation and wavelength is the most important property of radiation. The wavelength of radiation to which our eyes are sensitive is 400 to between 400 to 700 nanometer. 400 to 700 nanometer. And different colors have different types of wavelengths. For example, red light is a maximum wavelength near about or close to 700 nanometer and violet light has smallest wavelength close to 400 nanometer. Remember, 1 nanometer is equal to 10 raised to -9 मीटर. काय लक्षात ठेवायचं आहे? लाईट हा काय आहे? लाईट म्हणजे काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. त्यात रेडिएशन म्हणले की वेवलेंथ ही रेडिएशनची सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी आली. वेगवेगळ्या कलरसाठी वेगवेगळी काय असते? वेवलेंथ असते. सगळ्यात रेड लाईटची वेवलेंथ जास्त आहे. किती आहे? क्लोज टू 700 नॅनोमीटर म्हणजे 700 नॅनोमीटरच्या जवळपास. आणि व्हायलेटची कशी सगळ्यात कमी आहे? व्हायलेटची कशी आहे? सगळ्यात कमी वेवलेंथ आहे. क्लोज टू म्हणजे जवळपास 400 नॅनोमीटरच्या जवळपास काही त्याची वेवलेंथ आहे. बघा, असे कलर आहेत वेगवेगळे आणि त्यांची वेवलेंथ. सगळ्यात जास्त वेवलेंथ कोणाची आहे? रेड 630 to 750 नॅनोमीटर. देन ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो. अँड सगळ्यात कमी कोणाची आहे? व्हायलेट 380 to 420 नॅनोमीटर. अशा काय आहेत? वेगवेगळ्या लाईट आणि वेगवेगळ्या लाईटचे कसे आहेत? वेवलेंथ आहेत. लक्षात राहू देत. रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो, व्हायलेट हे काय आहे? काय आहेत? हे 7 कलर्स आहेत. हे 7 कलर्स पासून 7 व्हाईट लाईट असते जी आपण बघतो. व्हाईट लाईटला सनकडून येण्याची व्हाईट लाईट आहे ती काय आहे? दिस लाईट इज अ कॉम्बिनेशन ऑफ 7 कलर. दिस 7 कलर्स काय आहे? जी सनलाईटकडून जी व्हाईट लाईट येते ती ह्या 7 कलर्स कॉम्बिनेशन आहे. कोणत्या? रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो, व्हायलेट ह्या कलर्स काय आहे? कॉम्बिनेशन आहे. लक्षात राहू देत. बघा, तेच बघायचं आपल्याला. बघा, इन व्हॅक्यूम
द व्हॅलॉसिटी ऑफ लाईट रेज फॉर ऑल फ्रिक्वेन्सीज इज सेम. व्हॅक्यूम मध्ये गेलात की जिथं कोणतंच मीडियम नाही तिथं प्रत्येक कलरची कशी असते, फ्रिक्वेन्सी कशी असते, सेम असते. द व्हॅलॉसिटी ऑफ लाईट रेज ऑल फ्रिक्वेन्सीज इन द सेम. प्रत्येक लाईट रेजची जी फ्रिक्वेन्सी असते ती सेम असते. कशामध्ये? व्हॅक्यूम मध्ये. इन व्हॅक्यूम द व्हॅलॉसिटी ऑफ लाईट रेज फॉर ऑल फ्रिक्वेन्सीज इज द सेम, बट द व्हॅलॉसिटी ऑफ लाईट इन अ मीडियम डिपेंड्स ऑन द फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट अँड दस डिफरंट कलर्स ट्रॅव्हल विथ अ डिफरंट व्हॅलॉसिटी. आणि ज्यावेळी आपण मीडियम मध्ये येतो किंवा लाईट ज्यावेळी मीडियम मध्ये येते त्यावेळी त्याची फ्रिक्वेन्सी कशावरती डिपेंड असते, किंवा व्हॅलॉसिटी ऑफ द लाईट इन अ मीडियम डिपेंड्स ऑन द फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. येतं लक्षात. त्याची व्हॅलॉसिटी कशावरती असते? त्या लाईटच्या फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड असते. आणि ही व्हॅलॉसिटी प्रत्येक लाईटला कशी असते? वेगवेगळी असते. अजून एकदा बघा, व्हॅक्यूम मध्ये, इन व्हॅक्यूम द व्हॅलॉसिटी ऑफ लाईट रेज फॉर ऑल फ्रिक्वेन्सीज द सेम. सगळ्या फ्रिक्वेन्सीची जी लाईट असते त्याची व्हॅलॉसिटी व्हॅक्यूम मध्ये सेम असते. सगळ्या फ्रिक्वेन्सीची जी लाईट असते त्याची व्हॅलॉसिटी व्हॅक्यूम मध्ये सेम असते. परंतु ज्यावेळी मीडियम मध्ये आल्यानंतर द व्हॅलॉसिटी ऑफ लाईट इन अ मीडियम डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. आणि लाईटची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यावरती व्हॅलॉसिटी डिपेंड असते. कुठं आल्यानंतर? मीडियम मध्ये आल्यानंतर. दॅट्स वाय डिफरंट कलर हॅव डिफरंट व्हॅलॉसिटी. त्याच्यामुळे वेगवेगळ्या कलरची वेगवेगळी व्हॅलॉसिटी असते. बघा, लक्षात राहू देत. बघा, देअरफॉर द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम इज डिफरंट फॉर डिफरंट कलर. त्याच्यामुळं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा प्रत्येक कलरचा कसा असतो? वेगवेगळा असतो. दस इवन when the light enters in a single medium like glass, the angles of refraction are different for different colors. त्याच्यामुळं ज्यावेळी समजा एखाद्या मीडियम मध्ये लाईट रेज गेल्यानंतर किंवा सपोज ग्लासमध्ये आल्यानंतर काय होणार आहे? प्रत्येक कलरसाठी वेगवेगळा काय असणार आहे? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असणार आहे. लक्षात राहू देत. कारण का मीडियम मध्ये आल्यानंतर प्रत्येक फ्रिक्वेन्सी असते कशाची? कलरची. त्याची प्रत्येकाची व्हॅलॉसिटी काय होते? वेगवेगळी होते. व्हॅक्यूम मध्ये ती सेम असते, परंतु मीडियम मध्ये आल्यानंतर कशी असते? वेगवेगळी असते. त्याच्यामुळे प्रत्येकाचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कसा असतो? वेगवेगळा असतो. वेन द व्हाईट लाईट कमिंग फ्रॉम द सन थ्रू एअर एंटर्स एनी रिफ्रॅक्टिव्ह मीडियम इट इमर्जेस अ स्पेक्ट्रम ऑफ 7 कलर. लक्षात राहू देत. व्हाईट लाईट कमिंग फ्रॉम द सन थ्रू एअर एंटर्स एनी रिफ्रॅक्टिंग मीडियम इट इमर्जेस अ स्पेक्ट्रम ऑफ 7 कलर. व्हाईट लाईट ही का आहे? 7 कलरचं कॉम्बिनेशन आहे. का आहे? 7 कलरचं कॉम्बिनेशन आहे. आणि ही सनकडून येणारी लाईट कोणत्याही रिफ्रॅक्टिव्ह मीडियम मधून गेल्यानंतर ती काय करते? 7 कलर मध्ये काय होते? वेगवेगळे होते. आणि त्यालाच काय म्हणायचं? स्पेक्ट्रम ऑफ 7 कलर. ह्याच्यावरून त्याचे डेफिनेशन तयार होते. द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट इनटू इट्स कॉम्पोनंट कलर्स व्हाईल पासिंग थ्रू मीडियम इज कॉल्ड डिस्पर्शन ऑफ लाईट. लक्षात राहू देत. द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ light into its component color. The process of separation of light to its component colors while passing through a medium is called dispersion of light. म्हणजे काय होते? व्हाईट लाईट काय होते? त्याच्या कंपोनंट कलर मध्ये, किंवा व्हाईट लाईट काय होते? त्याच्या 7 जे कंपोनंट कलर आहेत ते काय होतात? त्या व्हाईट लाईट पासून वेगवेगळे होतात किंवा एखाद्या मीडियम मधून पास झाल्यानंतर. आणि ह्यालाच काय म्हणायचं? डिस्पर्शन ऑफ लाईट. द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट. अशी प्रोसेस की ज्या प्रोसेसमध्ये काय होते? लाईट त्याच्यामध्ये असणाऱ्या कंपोनंट कलरमध्ये काय होते? सेपरेट होते. आणि ह्यालाच काय म्हणायचं? डिस्पर्शन. आणि केव्हा होणार आहे? पासिंग थ्रू अ मीडियम. द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट इनटू इट्स कंपोनंट कलर्स व्हाईल पासिंग थ्रू मीडियम इज कॉल्ड डिस्पर्शन ऑफ लाईट. हे कसं होतं तर बघणार आहोत. बघा, ही व्हाईट लाईट आहे. काय आहे? व्हाईट लाईट आहे. काय होते? हे प्रिझम आहे. ह्या ग्लास मीडियम मधून काय होते? ग्लास मीडियम मधून काय होते? पास होते. त्यावेळी काय होणार आहे? रिफ्रॅक्शन होणार आहे. रिफ्रॅक्शन बरोबर सुद्धा काय होणार आहे? डिस्पर्शन होणार आहे. म्हणजे ही व्हाईट लाईट काय होणार आहे? 7 वेगवेगळ्या कलरमध्ये, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो आणि व्हायलेट, ह्या त्याच्या कंपोनंट कलरमध्ये काय होणार आहे? सेपरेट होणार आहे. आणि ह्यालाच काय म्हणायचं? डिस्पर्शन ऑफ लाईट. बघा, लक्षात राहू देत. द सेपरेशन ऑफ कंपोनंट ऑफ लाईट, कंपोनंट्स ऑफ लाईट इंटू
डिफरंट कलर व्हाईल पासिंग थ्रू मीडियम. दिस इज कॉल्ड डिस्पर्शन ऑफ लाईट. एखाद्या मीडियममधून काय केले, लाईट पास केल्यानंतर ती काय होते, त्याच्या कंपोनंट कलरमध्ये काय होते, सेपरेट होते. ह्यालाच काय म्हणायचं, डिस्पर्शन ऑफ लाईट. व्हाईट लाईट इज अ combination of 7 colors: red, orange, yellow, green, blue, indigo, violet. When passes through a medium, it separates into its component color. This is called dispersion. आणि ह्यालाच काय म्हणायचं, डिस्पर्शन असं म्हणायचं. बघा, सर आयझॅक न्यूटन वॉज द फर्स्ट पर्सन टू यूज अ ग्लास प्रिझम टू ऑप्टेन अ सन स्पेक्ट्रम. लक्षात राहू दे, सनचा स्पेक्ट्रम मिळवण्यासाठी पहिल्यांदा सर आयझॅक न्यूटनने काय यूज केलं, काय यूज केला, ग्लास प्रिझम यूज केला. वेन व्हाईट लाईट इज इन्सिडंट ऑन द प्रिझम. ज्यावेळी व्हाईट लाईट काय होते, इन्सिडंट म्हणजे आदळते कशावरती, प्रिझमवरती. डिफरंट कलर्स बेंड थ्रू डिफरंट अँगल. काय होतात, वेगवेगळे कलर वेगवेगळ्या अँगलने बेंड होतात. आताच बघितलं आपण एखाद्या मीडियममधून जर कलर्स काय होत असतील, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे कलर जर जात असतील तर प्रत्येकाची व्हेलॉसिटी कशी असते, वेगवेगळी असते. किंवा प्रत्येकाचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कसा असतो, वेगवेगळा असतो. लक्षात राहू देत, प्रत्येकाचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कसा असणार आहे, वेगवेगळा असणार आहे. बघा, अमॉंग द 7 कलर्स रेड बेंड्स लिस्ट. या 7 कलरमध्ये रेड कलर काय होतो, सगळ्यात कमी बेंड होतो. अँड व्हायलेट बेंड्स मोस्ट. आणि व्हायलेट हा काय होतो, सगळ्यात जास्त बेंड होतो. द शोन इन फिगर the 7 colors emerge along a different paths and get separated. We get a spectrum of 7 colors. काय होतंय, व्हाईट लाईट ज्यावेळी ग्लास प्रिझम मधून पास केल्यानंतर काय होते, व्हाईट लाईट 7 कलर मध्ये काय होते, पास होते. काय होते, 7 कलर मध्ये कन्वर्ट होते. काय होते, 7 कलर मध्ये कन्वर्ट होते. आणि प्रत्येक लाईटचा काय असतो, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कसा असतो, वेगवेगळा असतो. किंवा प्रत्येक लाईट काय होते, वेगवेगळे बेंड होते. सगळ्यात जास्त बेंड कोण होते, व्हायलेट. आणि सगळ्यात कमी बेंड कोण होते, रेड लाईट काय होते, बेंड होते. लक्षात राहू देत. सर आयझॅक न्यूटनने काय केलेलं आहे, हा एक्सपेरिमेंट काय केलेला आहे, डिस्कवर केलेला आहे. बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. वेन इन्सिडंट व्हाईट लाईट फ्रॉम इन्सिडंट व्हाईट लाईट, हाऊ विल यू ऑप्टेन व्हाईट इमर्जंट लाईट बाय मेकिंग द 2 प्रिझम. बघा, काय करायचंय, 2 प्रिझम यूज करायचे आणि आपल्याला काय करायची, व्हाईट लाईट पुन्हा मिळवायची. काय करतात बघा, आपल्याला माहित आहे, व्हाईट लाईट इज अ कॉम्बिनेशन ऑफ 7 कलर्स. वेन व्हाईट लाईट पासेस टू प्रिझम, इट सेपरेट्स इनटू इट्स कंपोनंट कलर्स और सेपरेट इनटू 7 कलर्स. वेन दिस 7 कलर्स अगेन एंटर्स इन अ glass prism, the recombination of 7 colors takes place and it converts into white लाईट. लक्षात राहू देत. बघा, अजून बघूयात हा एक्सपेरिमेंट. काय होतं, आपल्याला माहित आहे की व्हाईट लाईट काय होते, प्रिझम मधून पास केल्यानंतर काय होते, 7 वेगवेगळ्या कलरमध्ये काय होते, सेपरेट होते. ह्यालाच काय म्हणतो आपण, डिस्पर्शन. काय म्हणतो, डिस्पर्शन. हा झाला फर्स्ट प्रिझम मध्ये काय झालं, डिस्पर्शन झालं. ज्यावेळी हे 7 कलर्स आहेत हे दुसऱ्या सेकंड प्रिझम मधून पास केल्यानंतर हे 7 कलर काय होतात, रिकॉम्बिनेशन होतं. म्हणजे काय होतात, 7 कलर पुन्हा एकत्र येतात आणि कशामध्ये कन्वर्ट होतात, व्हाईट लाईटमध्ये कन्वर्ट होतात. काय होतात, व्हाईट लाईटमध्ये कन्वर्ट होतात. लक्षात राहू देत. बघा, सेकंड क्वेश्चन आहे, यू मस्ट हॅव सीन. बघा, chandeliers having glass prism. The light from a tungsten bulb gets dispersed while passing through this prism, and we see the spectrum. If we use LED instead of tungsten bulb, will be able to see the same effect. लक्षात राहू देत. जर काय यूज केला, टंगस्टन बल्ब यूज केला, तर त्या टंगस्टन बल्ब मधून काय मिळतो, आपल्याला 7 कलरचा स्पेक्ट्रम मिळतो. परंतु जर आपण LED लाईट यूज केलं तर आपल्याला असा 7 कलरचा स्पेक्ट्रम मिळेल का, असा क्वेश्चन आहे. बघा, मोस्ट ऑफ द LED light is emitted as a fixed color having narrow wavelength, and light radiation of narrow wavelength is passing through the glass prism. Dispersion not takes place. लक्षात राहू देत. जास्तीत जास्त LED असतात ते फिक्स कलर इमिट करतात. म्हणजे ठराविक कलर काय करतात, इमिट करतात. ते 7 कलर इमिट करत नाहीत. आणि त्यांची वेवलेंथ सुद्धा कशी असते, नॅरो असते. अशी वेवलेंथ जर आपण पास केली प्रिझम मधून तर आपल्याला काय मिळत नाहीये, तिथं डिस्पर्शन होत नाहीये. म्हणजे काय होणार नाही, 7 कलरचा स्पेक्ट्रम आपल्याला मिळणार नाहीये. सो वी विल नॉट गेट स्पेक्ट्रम ऑफ कलर्स. इफ LED इज गिव्हिंग व्हाईट लाईट,
वी विल गेट अ स्पेक्ट्रम. जर एलईडी व्हाईट लाईट जर देत असेल आपल्याला तर आपल्याला काय मिळेल, आपल्याला 7 कलरचा स्पेक्ट्रम मिळेल. लक्षात राहू देत. परंतु एलईडी काय देत नाही आपल्याला, 7 कलरचा स्पेक्ट्रम एलईडी पासून मिळत नाहीत. बिकॉज मोस्ट ऑफ द एलईडी लाईट इज इमिटेड ॲज अ फिक्स्ड कलर. काय करतात, फिक्स कलर काय करतात, एलईडी लाईट इमिट करतात. बघा त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. काय आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन? वेन लाईट एंटर्स अ रेअर मीडियम फ्रॉम अ डेन्सर मीडियम. काय म्हणलंय, लाईट कुठून एंट्री करते, डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियम मध्ये, डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियम मध्ये. लक्षात राहू देत. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन केव्हा होणार आहे, ज्यावेळी काय होत असेल, लाईट डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियम मध्ये एंट्री करत असेल तरच. पहिल्यांदा लक्षात राहू देत. इट गेट्स पार्शियल रिफ्लेक्टेड, it gets partially reflected, that is part of light is gets reflected and comes back into the denser medium as per the laws of reflection. लक्षात राहू देत. काय होणार आहे, ज्यावेळी लाईट रेज काय कुठून पास केले जाणार आहेत, डेन्सर मीडियम कडून रेअर मीडियम कडे, डेन्सर मीडियम कडून रेअर मीडियम कडे. मीडियम फर्स्ट हे कसं आहे रेअर, मीडियम सेकंड कसं आहे डेन्सर, कसं आहे डेन्सर मीडियम आहे, कसं आहे ते डेन्सर मीडियम आहे. त्यावेळेसच हा फिनॉमिना होणार आहे, एवढं लक्षात राहू दे. बघा इट गेट्स पार्शियल रिफ्लेक्टेड, दॅट इज पार्ट ऑफ लाईट गेट्स रिफ्लेक्टेड अँड कम्स बॅक्स इन टू द डेन्सर मीडियम ॲज पर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. काय होणार आहे, ज्यावेळी लाईट रेज काय होणार आहेत, ह्या डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियमकडे जाणार आहेत, त्यावेळी त्यांच्या बाउंड्रीमधून, त्यांच्या बाउंड्री ज्या असणार आहे दोन्ही मीडियमची, तिथून लाईट रेजचं काय होतं, रिफ्लेक्शन होतं. काय होतं, रिफ्लेक्शन होतं. काय होतं, रिफ्लेक्शन. लक्षात काय होतं, रिफ्लेक्शन. आणि सगळं रिफ्लेक्शन होत नाही, थोडंफार लाईट रेजचं काय होतं, रिफ्लेक्शन होतं. आणि राहिलेली लाईट रेज आणि राहिलेली लाईट काय होते, रिफ्रॅक्ट होते. काय होते, रिफ्रॅक्ट होते, म्हणजे रिफ्रॅक्शन होतं त्याचं. कारण का, वेन लाईट रेज कम्स फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम इट रिफ्रॅक्ट्स और इट denser medium to rarer medium it moves away from the normal or get refraction takes place. बघा अजून एकदा बघा, when light rays enters a rarer medium from denser medium, light rays कुठे येत आहेत, rarer medium कडे येत आहेत, कुठून, denser medium कडून. it gets partially reflected, that is part of light gets reflected and comes back into the denser medium. ह्यावेळी काय होतं की लाईटचा थोडाफार पार्ट काय केला जातो, रिफ्लेक्ट केला जातो आणि महागारी डेन्सर मीडियम मध्ये येतो, महागारी डेन्सर मीडियम मध्ये येतो ॲज पर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन, ॲज पर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. दिस इज कॉल्ड पार्शियल रिफ्लेक्शन. ह्यालाच काय म्हणायचं, पार्शियल रिफ्लेक्शन. अजून एकदा बघा काय होतंय, आपण काय करतोय, लाईट रेज डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियम कडे काय करतोय, पास करतोय. त्याच्यावेळी काय होतं की काय लाईट रेज काय होतात, रिफ्लेक्ट होतात. काय होतात, रिफ्लेक्ट करतात, पार्शियली रिफ्लेक्टेड. some light gets partially reflected or some light gets reflected and comes back into denser medium. आणि काय होतात, रिफ्लेक्शन झाल्यानंतर परत महागारी फिरून कुठे येतात, ते डेन्सर मीडियम मध्येच येतात. त्यालाच काय म्हणायचं, दिस इज कॉल्ड पार्शियल रिफ्लेक्शन. यालाच काय म्हणायचं, पार्शियल रिफ्लेक्शन. द टेस्ट ऑफ द लाईट गेट्स रिफ्रॅक्टेड अँड गोज इन टू द रेअर मीडियम अँड रेस्ट ऑफ द राहिली लाईट काय होते, त्याचं रिफ्रॅक्शन होतं आणि कुठं जाते ते रेअर मीडियमकडे, रेअर मीडियम मध्ये. बघा वेन लाईट रेज, अजून एकदा बघा कारण हे समजलं तर खालचं समजणार आहे. बघा वेन लाईट रेज एंटर्स अ रेअर मीडियम, लाईट रेज काय म्हणलंय, कुठे येत आहेत लाईट रेज, रेअर मीडियम मध्ये, कुठून, फ्रॉम डेन्सर मीडियम मधून. कुठून येत आहेत, फ्रॉम डेन्सर मीडियम. इट गेट्स पार्शली रिफ्लेक्टेड. ह्या वेळेस काय होतं, त्याचं थोडंफार रिफ्लेक्शन होतं, सगळं रिफ्लेक्शन होत नाही, थोडंफार रिफ्लेक्शन होतं. म्हणजे काय, पार्ट ऑफ लाईट म्हणजे काय, लाईटचा पार्ट, लाईटचा थोडाफार पार्ट. द पार्ट ऑफ लाईट गेट रिफ्लेक्टेड, ह्या ठिकाणी दाखवलंय बघा, पार्ट ऑफ लाईट गेट रिफ्लेक्टेड अँड कम बॅक इन टू द डेन्सर मीडियम. हा काय होतो, थोडाफार लाईटचा पार्ट काय होतो, रिफ्लेक्ट होतो आणि महागारी कुठे येतो, डेन्सर मीडियम मध्ये येतो, डेन्सर मीडियम मध्ये येतो ॲज पर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. दिस इज कॉल्ड पार्शियल रिफ्लेक्शन, पार्शियल रिफ्लेक्शन. बघा ज्यावेळी लाईट रेज काय होतात, डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियम मध्ये जातात, त्यावेळी थोडीफार लाईट काय केली जाते, रिफ्लेक्ट केली जाते आणि महागारी डेन्सर मीडियम मध्ये येते, महागारीच डेन्सर मीडियम मध्ये येते. ह्याला काय म्हणायचं, पार्शियल रिफ्लेक्शन. ह्यालाच काय म्हणायचं, पार्शियल रिफ्लेक्शन. द रेस्ट ऑफ लाईट, आणि राहिलेली लाईट काय होणार आहे, रेस्ट ऑफ लाईट गेट रिफ्रॅक्टेड अँड गोज इन टू द रेअर मीडियम. राहिलेल्या लाईटचं काय होणार आहे,
रिफ्रॅक्शन होणार आहे आणि कुठे येणार आहे ती रेअर मीडियममध्ये येणार आहे. म्हणजे थोडीफार लाईटचं काय होणार रिफ्लेक्शन होणार आहे आणि त्यालाच काय म्हणायचं पार्शियल रिफ्लेक्शन. बघा देन नेक्स्ट ॲज द लाईट इज गोईंग फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम काय होते लाईट कुठं जाते डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियम मध्ये इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल ही काय होणार आहे नॉर्मल पासून दूर बेंड होणार आहे म्हणजे नॉर्मल पासून खूप दूर नॉर्मल पासून काय होणार आहे नॉर्मल पासून दूर काय होणार आहे बेंड होणार आहे म्हणजे ओळणार आहे. बघा या ठिकाणी दाखवलंय बघा की लाईट रेज काय होत आहेत डेन्सर मीडियम कडून रेअर मीडियम कडे येत आहेत ही काय आहे नॉर्मल त्याच्यामुळे काय होत आहेत ते नॉर्मल पासून लांब बेंड होत आहेत. बघा light rays going from denser to rarer medium it bends away from the normal that is angle of incidence is smaller than the angle of refraction. ह्या ठिकाणी काय आहे त्याच्यामुळे अँगल ऑफ इन्सिडन्स काय आहे स्मॉलर आहे त्याच्यामुळे काय आहे अँगल ऑफ इन्सिडन्स ह्या ठिकाणी अँगल ऑफ इन्सिडन्स कसा आहे स्मॉलर आहे देन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन दिस इज नोन ॲज दिस शोन इन लेफ्ट साइड ऑफ द फिगर. हे कुठं दाखवलंय ह्या लेफ्ट साइडला दाखवलंय ह्या भागामध्ये दाखवलंय हे पार्शियल रिफ्लेक्शन आहे आणि दुसरा पॉईंट या ठिकाणी दाखवलेला आहे. बघा दिस इज शोन इन लेफ्ट साइड ऑफ द फिगर इफ वी इन्क्रीज आर आय देन आर ऑल्सो इन्क्रीज. आपण जर आय जर वाढवला तर आर ची व्हॅल्यू सुद्धा काय वाढणार आहे म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा वाढवणार आहे अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ ॲज अ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॉन्स्टंट कारण रिफ्रॅक्टिव्ह मीडियम चेंज होणार नाहीये तेच मीडियम आहे त्याच्यामुळं द रेशो ऑफ साइन आय टू साइन आर हे काय राहणार आहे कॉन्स्टंट राहणार आहे. आता सेकंड पॉईंट बघा अजून एकदा काय आहे ॲज लाईट इज गोईंग फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम द लाईट रेज बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. हिअर द आय इज द अँगल ऑफ इन्सिडन्स इज स्मॉलर दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ह्या ठिकाणी काय असणार आहे अँगल ऑफ इन्सिडन्स हा आय हा रिफ्रॅक्शन पेक्षा कसा असणार आहे स्मॉलर असणार आहे. आणि जसं आपण आयची व्हॅल्यू वाढू जशी आपण आयची म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्सची व्हॅल्यू वाढू तशी काय होणार आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शनची व्हॅल्यू सुद्धा वाढणार आहे लक्षात राहू देत. इफ यू इन्क्रीज आय द आर विल ऑल्सो इन्क्रीजेस अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ ॲज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज कॉन्स्टंट कारण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बदलणार नाहीये. बघा फॉर पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ आय आता काय येते आयची अशी पर्टिक्युलर व्हॅल्यू येते द व्हॅल्यू ऑफ आर बिकम्स 90 डिग्री. आयची अशी एक पर्टिक्युलर व्हॅल्यू येते की त्या ठिकाणी आर हा काय असतो 90 डिग्री असतो काय असतो 90 डिग्री असतो. आयची एक अशी पर्टिक्युलर व्हॅल्यू येते म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्सची एक अशी पर्टिक्युलर व्हॅल्यू येते की ज्या व्हॅल्यूला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय असतो 90 डिग्री असतो. दिस इज द व्हॅल्यू ऑफ आय इज कॉल्ड क्रिटिकल अँगल आणि त्यावेळेस ह्या आयच्या व्हॅल्यूला काय म्हणतात क्रिटिकल अँगल. काय म्हणायचं क्रिटिकल अँगल. ह्या ठिकाणी दाखवलंय बघा काय आहे क्रिटिकल अँगल ज्या ठिकाणी आयची व्हॅल्यू काय असते पर्टिक्युलर असते आणि त्या व्हॅल्यूला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय असतो 90 डिग्री असतो काय असतो 90 डिग्री असतो. त्यावेळेस जी अँगल ऑफ इन्सिडेंटची व्हॅल्यू आहे त्याला किंवा त्या ठिकाणी अँगल ऑफ इन्सिडंटलाच काय म्हणतात क्रिटिकल अँगल म्हणतात. काय म्हणायचं क्रिटिकल अँगल. बघा फॉर पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ आय द व्हॅल्यू ऑफ आर बिकम्स 90 डिग्री. एका पर्टिक्युलर आयच्या व्हॅल्यूला काय असतो आर काय असतो 90 डिग्री असतो दिस व्हॅल्यू ऑफ आय आणि ह्या अँगल ऑफ इन्सिडन्सच्या ह्याच व्हॅल्यूला काय म्हणायचं क्रिटिकल अँगल. फॉर अँगल ऑफ इन्सिडन्स लार्जर दॅन क्रिटिकल अँगल. बघा ह्या ठिकाणी काय आहे अँगल ऑफ इन्सिडन्स लार्जर दॅन क्रिटिकल अँगल. ह्या ठिकाणी काय असेल अँगल ऑफ क्रिटिकल अँगल म्हणजे काय की क्रिटिकल अँगल म्हणजे काय की एक पर्टिक्युलर व्हॅल्यू आयची की ज्याला काय असेल अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय असेल 90 डिग्री असेल त्याला काय म्हणायचं अँगल ऑफ इन्सिडन्स. आता काय झाला अँगल ऑफ इन्सिडन्स जर काय असेल लार्जर असेल कशापेक्षा क्रिटिकल अँगलपेक्षा. फॉर द अँगल ऑफ इन्सिडन्स लार्जर दॅन द क्रिटिकल अँगल द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज लार्जर दॅन 90 डिग्री. काय असणार आहे अँगल ऑफ इन्सिडन्स काय असणार आहे क्रिटिकल अँगलपेक्षा काय असणार आहे जास्त असणार आहे अँड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय असणार आहे 90 डिग्रीपेक्षा जास्त असणार आहे. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्रीपेक्षा जास्त असणार आहे. दच ऑल लाईट रेज गेट रिफ्लेक्टेड बॅक. त्याच्यावेळी काय होतात सगळे लाईट रेज काय येतात पुन्हा त्याच मीडियममध्ये माघारी येतात. ह्या ठिकाणी काय होतं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं ह्या ठिकाणी रिफ्रॅक्शन होत नाहीये. दच ऑल लाईट रेज गेट रिफ्लेक्टेड बॅक अँड in the dense medium or denser medium and this is called total internal reflection. We cannot determine the value of critical angle बघा आणि ह्यालाच काय म्हणाय टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि क्रिटिकल अँगलची व्हॅल्यू कशी काढायची
खाली दाखवल्याप्रमाणे बघा. फर्स्ट अँगल ऑफ बघा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. साइन आय अपॉन साइन आर. इथं काय आहे फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असतो त्यावेळी आय काय असतो क्रिटिकल अँगल असतो आणि आर काय असतो 90 डिग्री. त्याच्यामुळं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन 90. साइन 90 काय येतो 1 येतो. त्याच्यामुळं त्या ठिकाणी काय राहतो फक्त साइन आय राहतो. काय राहतो साइन आय. येते लक्षात. म्हणजे काय साइन आयची क्रिटिकल अँगलपेक्षा काय असेल क्रिटिकल अँगलपेक्षा जर काय असेल अँगल ऑफ इन्सिडेंट जास्त असेल तर काय होणार आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहे. बघा पुढच्या डायग्राममध्ये अजून व्यवस्थित बघूयात. बघा या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे शॉर्टमध्ये बघूयात. टोटल इंटर रिफ्लेक्शन म्हणजे काय. द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन इज द फिनॉमिनॉन ऑफ कम्प्लीट रिफ्लेक्शन ऑफ लाईट गेट बॅक इन टू द सेम मीडियम. काय होतं की लाईटचं रिफ्रॅक्शन होत नाही. सगळी लाईट त्याच मीडियममध्ये काय केली जाते माघारी पाठवली जाते. फॉर मीडियम फॉर अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन द क्रिटिकल अँगल. ह्याच्या वेळी काय असतो अँगल ऑफ इन्सिडन्स हा काय असतो क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त असतो. तेव्हा काय होतं की टोटल लाईट गेट रिफ्लेक्टेड इन द सेम मीडियम. इन द सेम मीडियम दिस इज कॉल्ड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. अशालाच काय म्हणाय टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. बघा काय होतं मगाशी म्हणल्याप्रमाणे हे पहिला पॉईंट दाखवतो तो काय दाखवतोय पार्शियल रिफ्लेक्शन. ऑनली सम अमाउंट ऑफ लाईट गेट रिफ्लेक्टेड बॅक इन द मीडियम अँड द रिमेनिंग लाईट गेट रिफ्रॅक्टेड. दिस इज पार्शियल रिफ्लेक्शन. ह्याला काय म्हणायचं पार्शियल रिफ्लेक्शन. देन सेकंड बघा द अँगल ऑफ incidence as the value of I increases the value of R also increases. लक्ष राहू देत. At a particular point at a particular value of I the R becomes 90 degree. Now R becomes 90 degree. Then I is called critical angle. इथं दाखवलं बघा IC. Then I is called critical angle. त्यावेळी I ला काय म्हणतात critical angle असं म्हणतात. जर हा I ची व्हॅल्यू कशी असेल 90 डिग्री पेक्षा काय असेल I ची व्हॅल्यू जर क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त असेल ह्या अँगल ऑफ इन्सिडेंटची व्हॅल्यू काय असेल क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त असेल. म्हणजे मगाशी ज्यावेळी अँगल ऑफ इन्सिडन्स काय होता एक पर्टिक्युलर व्हॅल्यू होती म्हणजे ठराविक अशी व्हॅल्यू होती की ज्याला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय होता 90 डिग्री होता. त्यावेळेस ह्या आयला काय म्हणतो तो क्रिटिकल अँगल. त्याच्यापेक्षा जर क्रिटिकल अँगलपेक्षा जर आयची व्हॅल्यू जास्त असेल तर त्यावेळेस काय होणार आहे ऑल लाईट गेट reflected back in the same medium. There is no refraction takes place and this is called total internal reflection. यालाच काय म्हणतो आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. बघा कंडिशन्स टोटल इंटरनल रिफ्लेक्शनच्या कंडिशन काय आहेत. द इन्सिडेंट रे मस्ट बी ऑप्टिकली डेन्सर मीडियम. लक्ष राहू देत. इन्सिडेंट रे कशामध्ये पाहिजेत ऑप्टिकली डेन्सर मीडियममध्ये. म्हणजे काय डेन्सर मीडियममधून रेरर मीडियममध्ये लाईट काय झाली पाहिजे पास झाली पाहिजे आणि हे कुठं होणार आहे डेन्सर मीडियममध्येच होणार आहे. द अँगल ऑफ इन्सिडन्स इन द डेन्सर मीडियम मस्ट बी ग्रेटर दॅन द क्रिटिकल अँगल. अँगल ऑफ इन्सिडन्स काय पाहिजे क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त पाहिजे. अँगल ऑफ इन्सिडन्स काय पाहिजे क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त पाहिजे फॉर द पेअर ऑफ मीडिया इन अ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ इन्सिडन्स जर क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त असेल तरच काय होणार आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहे. बघा त्यानंतर पुढच्या पॉईंटकडे जाऊयात आपण. रेनबो काय आहे रेनबो. बघा रेनबो इज ब्युटिफुल नॅचरल फिनॉमिना. आपल्याला माहिती आहे रेनबो काय आहे एक ब्युटिफुल नॅचरल फिनॉमिना आहे. इट इज द कंबाईन इफेक्ट ऑफ नंबर ऑफ नॅचरल प्रोसेस. हा काय आहे वेगवेगळ्या नॅचरल प्रोसेसचा एक कंबाईन इफेक्ट आहे. बघा इट इज कंबाईन इफेक्ट ऑफ डिस्पर्शन रिफ्लेक्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. हा डिस्पर्शन म्हणजे काय होणार आहेत लाईट रेज काय होणार आहेत मीडियममधून पास झाल्यानंतर त्याच्या कंपाऊंड कलरमध्ये म्हणजे व्हाईट लाईट आहे इथं ते काय होणार आहे 7 कंपाऊंड कलरमध्ये काय होणार आहे डिवाइड होणार आहे. रिफ्रॅक्शन म्हणजे काय होणार आहेत एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये लाईट पास झाल्यानंतर काय करतात ते आपली डिरेक्शन चेंज करतात ते ह्या ठिकाणी होणार आहे. आणि ह्या ठिकाणी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहे. म्हणजे काय द अँगल ऑफ क्रिटिकल अँगल इज ग्रेटर दॅन अँगल ऑफ इन्सिडन्स देन टोटल इंटरनल रिफ्लेक्शन टेक्स प्लेस. हे तिन्ही फिनॉमिना या ठिकाणी आहेत कोणते रिफ्रॅक्शन डिस्पर्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. बघा इट कॅन बी सीन मेनली आफ्टर रेनफॉल. हे केव्हा दिसणार आपल्याला रेनफॉल झाल्यानंतर. स्मॉल ड्रॉपलेट्स ऑफ रेन ॲक्ट्स एज प्रिझम्स. काय होतात छोटे छोटे ड्रॉपलेट वॉटरचे ते काय करतात प्रिझम सारखं काम करतात. काय करतात प्रिझम सारखं काम करतात. इट गेट्स रिफ्रॅक्टेड अँड डिस्पर्स. पहिल्यांदा काय होणार आहे पहिल्यांदा ही व्हाईट लाईट कुठं येणार आहे ड्रॉप्समध्ये वॉटर ड्रॉपमध्ये येणार आहे. ह्या ठिकाणी
दोन फिनॉमिना ॲट ए टाइम होणार आहेत. कोणत्या? रिफ्रॅक्शन आणि डिस्पर्शन. काय होणार आहे? रिफ्रॅक्शन. काय होणार आहे? रेअर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये एंट्री होणार आहे, लाईट रेची एंट्री होणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा रिफ्रॅक्शन होईल. रिफ्रॅक्शन आणि डिस्पर्शन मीन्स light rays divides into its 7 component color, and when light rays comes from rarer medium to denser medium, it changes its direction, and there are white light is a combination of 7 colors. That's why the 7 colors consist different angle of रिफ्रॅक्शन. आणि ह्या 7 कलरचा वेगवेगळ्या अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असेल, लक्षात राहू देत. म्हणजे वेगवेगळ्या अँगलमध्ये ही 7 कलर्स काय होणार आहेत? रिफ्रॅक्ट होणार आहेत. when light rays from the sun enter this droplet, it gets refracted and dispersed, then the total internal reflection takes place. त्याच्यानंतर काय होणार आहेत? ज्यावेळी ह्या आतल्या सरफेसवरती काय होणार आहेत? आदळणार आहेत लाईट रेज, त्याच्या वेळेस काय आतमध्ये काय होणार आहे? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहे. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहे. देन आफ्टर दॅट वन्स अगेन द लाईट गेट रिफ्रॅक्टेड. आणि ज्यावेळी हे ड्रॉपलेट्स मधून बाहेर पडणार आहे वॉटर ड्रॉप्समध्ये, त्या ठिकाणी ह्या बाउंड्री बाहेर पडणार आहे, त्यावेळेस काय होणार आहे? अजून एकदा रिफ्रॅक्शन होणार आहे. काय होणार आहे? रिफ्रॅक्शन होणार आहे. मीन्स ऑल दिस 3 प्रोसेस टुगेदर प्रोड्यूस अ रेनबो. हे 3 प्रोसेस काय करतात? टुगेदरली काय प्रोड्यूस करतात? रेनबो प्रोड्यूस करतात. बघा सम फन आहे बघा. ट्राय टू सी इफ यू कॅन सी डिस्पर्शन ऑफ लाईट युझिंग अ प्लास्टिक जार, मिरर, वॉटर. येते लक्षात. प्रयत्न करा. तुम्हाला प्लास्टिक जारमधून, मिररमधून किंवा वॉटरमधून काय होईल? तुम्हाला डिस्पर्शन दिसेल. येते लक्षात. हे तर डिस्पर्शनचं रेनबो म्हणजे काय? डिस्पर्शनचं बेस्ट एक्झाम्पल आहे. बघा काय होतं ॲक्च्युली, जरा ब्लरी आहे ते बघा सनकडून काय येते? व्हाईट लाईट येते. काय येते? व्हाईट लाईट येते. पहिल्यांदा या ठिकाणी काय होणार आहे? रेअर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये येणार आहे, म्हणजे एअरमधून वॉटर ड्रॉपमध्ये येणार आहे. म्हणजे काय होणार आहे? रिफ्रॅक्शन होणार आहे. ह्या पॉईंट बी पशी काय होणार आहे? रिफ्रॅक्शन होणार आहे. रिफ्रॅक्शन झाल्यानंतर काय होणार आहे? डिस्पर्शन होणार आहे. आणि प्रत्येक लाईट वेगवेगळ्या अँगलमध्ये काय होणार आहे? रिफ्रॅक्ट होणार आहे. त्याच्यानंतर त्या ड्रॉपलेटच्या आतल्या सरफेसवरती लाईट काय होणार आहे? आदळणार आहे. त्या ठिकाणी काय होणार आहे? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहे. आणि त्याच्यानंतर लाईट काय होणार आहेत? रिफ्लेक्ट होणार आहेत. आणि ज्यावेळी ह्या ड्रॉपमधून बाहेर पडणार आहेत, त्यावेळेस काय होणार आहे? डेन्सर मीडियममधून रेअर मीडियममधून मध्ये ते येणार आहेत. म्हणजे काय होणार आहे? अजून एकदा काय होणार आहे? रिफ्रॅक्शन होणार आहे. म्हणजे काय होणार आहे? 2 वेळा काय होतं? रिफ्रॅक्शन होतं ह्या पॉईंटला आणि ह्या पॉईंटला. त्यानंतर डिस्पर्शन होतं आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. लक्षात राहू देत. रेनबो इज अ कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट प्रोसेसेस लाईक रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. लक्षात राहू देत. बघा रेनबो कसा दिसतो आपल्याला हे एकदा बघूयात. बघा व्हाईट लाईट काय होते? वॉटर ड्रॉपमध्ये जाते. त्यानंतर ह्या ठिकाणी काय होणार आहे? रिफ्रॅक्शन, देन डिस्पर्शन, देन टोटल इंटरनल, फर्स्ट रिफ्रॅक्शन, देन डिस्पर्शन, देन टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, अगेन रिफ्रॅक्शन, अँड वी कॅन सी अ रेनबो. ह्या ठिकाणी सुद्धा बघा सगळ्यात काय होतं की रेड कलरची वेवलेंथ कशी असते? जास्त असते. सगळ्यात कमी कशी असते? व्हायलेटची वेवलेंथ असते. ह्या ठिकाणी सुद्धा बघा काय होतात? वॉटर ड्रॉपमधून काय पास होतात? व्हाईट लाईट पास होतात आणि आपल्याला काय दिसतो? असा 7 कलरचा स्पेक्ट्रम दिसतो. इथं लक्षात. कशामुळे? 3 प्रोसेसमुळे. रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ह्याच्यामुळे बघा ह्या ठिकाणी थांबूयात. ह्या ठिकाणी आपला टॉपिक हा इथे संपतो. बघा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा. त्यानंतर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. अँड थँक्स फॉर वॉचिंग. पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात टाईप्स ऑफ लेन्सेस. हा टॉपिक पुढच्या व्हिडिओपासून आपण स्टार्ट करणार आहोत. त्यावेळी भेटूयात पुढच्या टॉपिकमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.